बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। सबका मंगल होए रे, जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होए रे, सबका मंगल जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होए रे, सबका मंगल होए रे। धर्म सबके मन जागे, पाप पराजित होए रे। सूत धर्म सबके मन जागे, पाप पराजित पाप पराजित होई रे। जो जो आए धर्म सीखने, उनका मंगल होए रे, उनका मंगल होए रे। बोलो जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होए रे, सबका मंगल होए रे। ये
बुद्ध की धरती युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती। ये बुद्ध की धरती, ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती। ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। ये बुद्ध का भारत प्रबुद्ध भारत, पूर्ण समर्थक शांति का। सम्मान बड़ा अहिंसा का यहाँ, मुँह काला निरर्थक क्रांति का। जगवालो अमन का व्रत लेकर, जगवालो अमन का व्रत लेकर, संसार सवारो भ्रांति का। अहिंसक नीति युद्ध की नीति, धरो अहिंसक नीति। ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। संसार को अपना घर समझो, गौतम ने अमर संदेश दिया। जियो स्वयं और जीने दो, औरों को महा उपदेश दिया। मानव को जहाँ मानवता दी, मानव को जहाँ मानवता दी, जीवन को वही उपदेश दिया। है पतन की अर्थी और हो पूर्ति, आदर्शों की पूर्ति। ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। जो बुद्ध ने मानव हित में किया, उस कार्य का उत्तम क्या कहना। जनहित ही उनका था जीना, जनहित ही उनका था मरना। चिर सत्य अहिंसा शांति में, चिर सत्य अहिंसा शांति में, चारित्र्य हमारा हो गहना। रहे ज्ञान की ज्योति अखंड जलती, दमके सारी जगती। ये बुद्ध की धरती। ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती। ये बुद्ध की धरती। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि। भारतीय बौद्ध महासंघाचा भारतीय बौद्ध महासंघाचा He was attempting to cross a small river which was known as Niranjana. Suddenly he realized the pointlessness of everything that he's been doing. All this physical torture that he's been doing with himself. Suddenly he realized everything that he's looking for is right here. He's been desperately trying to go towards truth. Suddenly he realized there is no going towards truth. If you just open up, it's right here.
भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा का बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। मध्य मार्ग देणारे जगद्वंदनीय जगद्गुरु शक्यमुनी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय सवय शिल्पकार तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते महामानव विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महामानवांच्या क्रांतिकारी विचाराला त्यागाला रुजवायचं टिकवायचं काम सुरू आहे। तमाम बौद्धांची संस्था जी बुद्धिस्ट सोसायटी इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थेच्या तिसऱ्या आणि सध्याच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराबाई आंबेडकर संस्थेचे कार्याध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकर आणि या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार सध्या बाळासाहेब आंबेडकर या सर्वांच्या संस्थेच्या माध्यमातून झालेल्या धम्मकार्याला सर्वप्रथम मी प्रणाम करतो। आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 4 उर्वे 2 आणि याच्या निवासस्थानी आज हा सामने संघ भोजनासाठी निमंत्रित करण्यात आलेला आहे। या सामने संघाचे संघनायक म्हणते सुमेशजी मोदी, त्याचबरोबर संघाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय एमजी सरोजी गुरुजी, तालुका शाखा पडवेलचे अध्यक्ष सुनीलजी कांबळे आणि विभागाचे सर्व पदाधिकारी, सर्व उपासक उपासिका, बालबालिका सर्वप्रथम आपण आपल्या आदर्शांची पूजा करणार आहोत। आदरणीय बनते बी सुमेशजी भगवान बुद्धाच्या मूर्तीला पुष्प अर्पण करतील। बोला साधू साधू साधू। खंडागळे साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला हार अर्पण करतील। खंडागळेजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दत्त कांबळे हे वरती येतील, भोजन देतात, मेणबत्ती प्रज्वलित करतील। संजय गायकवाड यांनी अगरबत्ती प्रज्वलित करायचे। संजय गायकवाड या। धम्मं नमामि संघं नमामि। परत एकदा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बसा, मांडी घालून बसा, मांडी घालून बसा। द्वारतयेन गतं साता अपराध क्षमतु मे भन्ते
द्वितीयम्प्योकाशवन्दामि भन्ते द्वारतयेन कथम साका अपराधकम तुम्हें भन्ते तत्यम्प्योकाशवन्दामि भन्ते द्वारतयेन कथम साका अपराधकम तुम्हें भन्ते ओकाश अहम भन्ते त्रिशरणेन सह पंचशील धम्मं याचामि अनुगतवा शीलं देतमे भन्ते द्वितीयम्पे तृतीयम्पे ओकाश अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशील धम्मं याचामि अनुगं गत्वा शीलं देतमे भन्ते. आपण भन्तेजीला याचना केलेली आहे की आम्हाला अवकाश द्या, आमच्याकडून काय अपराध झाले तर आम्हाला क्षमा करा आणि त्रिशरणासह पंचशील आम्हाला द्या. आपण पाठीमाग म्हणायच्या भन्तेजीच्या आदर्शांना वंदन करून उपस्थित सर्व धर्मोपासक उपासिका बालबालिका माता पिता श्रावणे संघ या सर्वांना मंगल कामना व्यक्त करून यमहं वदामि तं वदेथा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि अदिन्नदान वेरमणि शिक्षापदं समादयामि Namaha
ताटाला हात लावा. आपण म्हणायचं माझ्या पाठीमागे सम्मा संबुद्धो यानो यो तिलोके पचारो सनातो परिगहंतो भोजनं मधुरं ईमं आदिवासे सुनो बंते भोजनं परिकंपितं अनुकंपा उपादाय पटिगहन्तु मूतमं द्वितीयंपि तृतीयंपि सम्मा संबुद्धो यानो यो तिलोके पचारो सनातो परिगहंतो भोजनं मधुरं ईमं आदिवासे सुनो बंते भोजनं परिकंपितं अनुकंपा उपादाय पटिगहंतो मूतमं. संघ हात जोडा, संघ हात जोडा. 2-3 उपासकांना उभं राहायचं आहे आणि त्या संघाच्या समोर भोजनाचा पात्र ठेवलेला आहे. त्यांच्या भोजना पात्रात तुम्ही हात लावायचे. सुपर्व्यंजनं सारिणं संपन्न भोजनानं उदकवरं बुद्धस्सं पूजेमि द्वितीयंपि तृतीयंपि इमं सुपर्व्यंजनं सारिणं संपन्न भोजनानं उदकवरं धम्मस्य संघस्य पूजेमि. बुद्ध धम्म संघ तिरंगना साक्ष ठेवून वाढलेला भोजन संघाने स्वीकार केलेला आहे. म्हणून उपासकाने दोन्ही हात जोडून तिवार साधुकार द्यायचा आहे. म्हणा हात जोडून म्हणा बुद्ध आता खाली बसा. काही ठिकाणी उभे राहा, काही ठिकाणी नसेल. म्हणा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. आता तुमच्या जागेवर करायचं आहे आणि तुमच्या जागेवर थांबणं ठेवायचं आहे.
उपासकाने दोन्ही हात जोडायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपण त्या आशीर्वादाचा लाभ घ्यायचा. दुःख पत्ताचनी दुःखा, भय पत्ताचनी भैया, शोक पत्ताचनी शोका, हवन्तु सखे पिपानिनो, एतावता चक्रिहि सम्पदं तुय्य सम्पदं. सबदेवानुमोदतु सर्वसम्पत्ति सिद्धिया, दानं ददातु सदाय शील रक्षन्तु सर्वदा. भावना फिरता होतु गच्छन्तु देवता मता, सर्वे भूता बलवता पञ्चकानां संयत्वलम्. हरान्तनाचते तेन रकवन्ता विसव्यसो, आकाशकाच भूमका देवानागा महीलिका, पुय्यन्तमनुमोदित्वा चिररक्षन्तु शासनम्. आकाशकाच भूमका देवानागा महीलिका, पुय्यन्तमनुमोदित्वा चिररक्षन्तु देशनम्. आकाशकाच भूमका देवानागा महीलिका, पुय्यन्तमनुमोदित्वा चिररक्षन्तु तव संघं परन्ति. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता, सर्वधर्मानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता, सर्वसङ्घानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते. यजितं पतितं तुय्यं दीपमेव समेजतु, सर्वे पूजयतु चित्तसङ्कल्पा चण्डो गणारसो यथा. आर्यारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च, ततो निब्बाणसम्पत्तिः विनाते समेजतु. आता बसल्या ठिकाणी वंदन करायचं आहे. वंदन करा. मंगल हो, सुखी हो, कल्याण हो, संदर्भाने भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना अभिवादन करू. ते उद्देश सुसंख्य पिढ्यात आता भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय प्रमुख आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी सुनील कांबळे वर्तिया, डॉक्टर भीमराव आंबेडकर, कायदेशीर सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक सामाजिक कार्याला अभिवादन करून आदरणीय बनते बी सुमेध यांना यातना करतो. त्याने भगवान बुद्धाच्या मूर्तीला पुष्प अर्पण करावे. सरकार साधु 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 पनवेल तालुक्याचे अध्यक्ष मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करतील. या इकडे मेणबत्ती पण आहे. संस्कार सचिव प्रकाश सोनवणे यांच्या काळामध्ये आपण त्यांना संस्कार सचिव म्हणून घेतलं होतं. आपल्या संघामध्ये ते पहिल्यांदाच रामनेर म्हणून बसले आणि अध्ययन केलं, परंतु त्यांचं दुःखद निधन झालं.
त्या परिवाराने तेव्हापासून दरवर्षी पनवेल तालुक्याच्या संघाला भोजन द्यायचं ठरवलं आणि दत्तू कांबळे हे आपल्या परिवाराच्या वतीने दरवर्षी संघाला भोजन देतात. ते आपल्या मुलाच्या स्मरणार्थ आणि एक पुण्य संपादन करतात. त्यानंतर विभाग क्रमांक 4 या विभाग क्रमांक 4 चे आदरणीय खंडागळेजी, गायकवाडजी, तालुक्याचे सरचिटणीस संजय गायकवाड, खंडागळेजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. महिला विभागाच्या अध्यक्षा अर्चनाताई बाबरेताई यांनी मंचावर यावं, पण उन्हात बसावं लागेल. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे तालुक्याचे माजी अध्यक्ष प्रकाशजी सोनावळे, या तालुक्याचे रुपेशजी सुर्वे, महिला मंडळाच्या विभागाच्या सचिवा आणि समता सैनिक दलाच्या मेजर आमच्या गरुडताई, त्याप्रमाणे गणेश जाधव आणि या पनवेल तालुक्याचे सर्व पदाधिकारी, 4 नंबर विभागाचे सर्व पदाधिकारी, माझ्या माता भगिनी, बाल बालिका या सर्वांना सविनय जय भीम. तुम्ही उन्हात बसताय, बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली सुरू केलेली ही चळवळ, खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1907 सालीच ह्या बौद्ध धर्माकडे वळाले होते. म्हणतात की नाही, साऱ्या महारामध्ये मॅट्रिक नव्हतं कोणी, यश घेऊन आली भीमाची लेखणी. संपूर्ण महाराष्ट्रात एक महाराष्ट्र मुलगा मॅट्रिक पास झाला. आज बाबासाहेबांच्या पुण्याईने आमची करोडो मुलं डॉक्टर वकील होतात, पण 7 साली एक महाराष्ट्र मुलगा मॅट्रिक पास झाला. आणि डबकचाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार घेण्यात आला. दादासाहेब केळुसकर यांनी स्वतः लिहिलेलं भगवान बुद्ध आणि त्यांचं चरित्र त्यांना भेट दिलं आणि त्यांनी ते बुद्ध चरित्र वाचलं आणि त्यांचा बौद्ध धर्माकडे वळलेला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने 1920 साली सुरुवात केली. 1920 साली त्यांनी पहिल्यांदा मुकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं आणि ह्या मुक्या समाजाच्या अन्यायाला, अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम त्या मुकनायकाने केलं. 27 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्यावरती सत्याग्रह केला. त्या तळ्यावर कुत्री, मांजर, जनावर पाणी पित होती, मात्र आम्हाला माणूस असून पाणी पिता येत नव्हतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी याच जिल्ह्यामध्ये महाडच्या 14 तळ्यावरती 20 मार्चला सत्याग्रह केला. हजारो वर्षाची जातीयता, अस्पृश्यता आणि जो मनू होता त्या मनूला त्या तळ्यामध्ये गाडलं आणि आज त्या मनूवरती डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा त्या महाडच्या तळावामध्ये उभा आहे. मनूला जाळून मनोस्मृती नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी जाळला. बाबासाहेबांची ही चळवळ चालूच होती. 30 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाशिकच्या काळाराम मंदिराकडे गेले आणि त्या काळाराम मंदिर मध्ये सत्याग्रह केला. आम्ही गावाबाहेरचे होतो, आम्हाला देवय गावाबाहेरचे होते नाही का. आम्ही वेचेच्या बाहेर
तर देव आम्हाला वेशीच्या बाहेरचेच होते. मरे मसुबा येतात, खंडोबा सगळे बिगर नाका तोंडातले देव आम्हाला. शेंदूर लावला की झाला देव. त्या देवाच्या देवळात आम्हाला जाता येत नव्हतं. म्हणून 2 मार्च 1930 साली बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराममध्ये सत्याग्रह केला. 5 वर्ष हा सत्याग्रह चालू होता. शेवटी 35 साली हा सत्याग्रह थांबवला आणि बाबासाहेब म्हणतात रामाच्या दर्शनाने आम्ही काय अमर होणार नाही. आम्हाला रामाचं दर्शन नको होतं, तर आम्हाला समतेचा हक्क हवा होता, आम्हाला मानवतेचा हक्क हवा होता, म्हणून आम्ही सत्याग्रह करत होतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वर्षी 13 ऑक्टोबर 1935 साली नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाची एक परिषद बोलवली आणि त्या परिषदेमध्ये धर्मांतराची घोषणा केली. मी हिंदू म्हणून जन्माला आलो, मात्र हिंदू म्हणून मरणार नाही. बंधूंनो, या देशात अनेक नेत्यांनी घोषणा केल्या होत्या. बाळ गंगाधर टिळकांनी घोषणा केली होती. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणार. पण ते 1920 सालीच गेले. स्वराज्य मात्र 47 साली मिळालं. सुभाषचंद्र बोसनी घोषणा केली होती, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. पण सुभाषचंद्र बोसला आजादी मिळवता आली नाही. ते 1945 सालीच गेले. आजादी मात्र आम्हाला 47 साली मिळाली. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळावर विजय मिळवणारे महापुरुष होते. 35 साली धर्मांतराची घोषणा केल्याने या देशामध्ये फार मोठी खळबळ मारली की बाबासाहेब आंबेडकर कोणत्या धर्मात जाणार. चीन, जपान, थायलंड अशा अनेक देशातले ख्रिश्चन धर्माचे लोक, मुस्लिम धर्माचे लोक, जैन धर्माचे लोक, शीख धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांकडे आमच्या धर्मात या अशी विनंती करत होते. फतेपूरचे निजाम, हैदराबादचे निजाम आणि गुलबर्ग्याचे निजाम हे तर 15 कोटी रुपयाची गोणी घेऊन आले होते आमच्या मुस्लिम धर्मामध्ये या. बरं झाला तर मुस्लिम झाला असतो तर जुम्मा तरी मस्जिदमध्ये गेलो असतो. आज आम्ही सगळे बौद्ध कोणत्या दिवशी बुद्धवारात जातो बरं? आहे का एखादा वारा आमचा? नाही. आम्ही कधी कधी बुद्ध. ख्रिश्चनांची राजवट होती. ब्रिटिश म्हणजे ख्रिश्चन. ब्रिटिशांची राजवट होती. ते म्हणत होते रोटी, कपडा, मकान साऱ्या सुविधा आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये या. हजारो एकर जमीन, नोकऱ्या. अमृतसरचे पतियार महाराज तर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणत होते आम्ही पंजाब राष्ट्राची मागणी करणार आहोत आणि पंजाब राष्ट्र मिळालं तर आम्ही तुम्हाला 5 वर्ष राष्ट्रपती करणार आहोत, तुम्ही शीख धर्मामध्ये या. पण बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही आर्थिक फायद्यासाठी धर्मांतर करायचं नव्हतं. मग धर्मांतर का करायचं होतं हा महत्वाचा मुद्दा आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांना या समाजाला मानसिक गुलामीतून मुक्त करायचं होतं, जातीयतेतून मुक्त करायचं होतं. आणि म्हणून ह्या पैशाच्या पेट्या घेऊन आलेल्या माणसाला बाबासाहेब आंबेडकर आमच्या गाण्याप्रमाणे म्हणतात, नाही नाही नाही, तुमचं माझं जमायचं नाही. अरे ह्या 1.5 दमडीच्या पायी मी माझा समाज विकणार नाही. या 1.5 दमडीच्या पायी मी समाज विकणार नाही. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर 21 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या सर्व धर्माचा, सर्व जनताचा, सर्व पंथाचा अभ्यास केला. तेव्हा बाबासाहेबांचं ठाम मानलं की माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य, माणसाला बुद्धी स्वातंत्र्य, माणसाला शील, समाधी आणि मानवतावाद देणारा एकच इजम आहे, तो म्हणजे भगवान बुद्धाचा धर्म. बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का घेतला हा प्रश्न आहे. तर या जगात कोणी दैववाद सांगितला,
कुणी देववाद सांगितला, कुणी जातीवाद सांगितला, कुणी वर्णवाद सांगितला, कुणी वर्गवाद सांगितला, मात्र मानवतावाद फक्त भगवान बुद्धाने सांगितला जगात. मानवतावाद फक्त भगवान बुद्धाने सांगितला. इतर धर्मामध्ये गेलो तर माणसं धर्मासाठी असतात, पण भगवान बुद्धाचा धम्म माणसासाठी आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय आता हिताय सुखाय देव म्हणून सांग. देवाचा आणि माणसाचं कल्याण करणारा भगवान बुद्धाचा धम्म आहे. म्हणून बाबा चांबेकर आम्हाला बौद्ध धम्म दिला. या बौद्ध धम्माचे आपण काही वैशिष्ट्य पाहणार आहोत. बौद्ध धम्मामध्ये देव नाही. भगवान बुद्ध म्हणतात तुमचं भलं करणारा आणि तुमचं वाईट करणारा देव नावाची शक्ती नाही. तुमचं भलं होईल तर तुमच्या कर्मामुळे होईल आणि तुमचं वाईट होईल तर तुमच्या कर्मामुळे होईल. हजारो वर्ष आमच्या समाजाने या देशातल्या कोटी कोटी देवांची पूजा केली, पण ते एकही देव आम्हाला देवळात घेतलं नाही. एकही देव आम्हाला पावला नाही. आम्हाला पावलाचे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पावला. 33 कोटी देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यांनी आम्हाला प्रगतीचा विकासाचा मार्ग दिला, सदाचाराचा मार्ग दिला. आणि शेवटची क्रांती बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे धम्म क्रांती. भगवान बुद्धाचा धम्म आम्हाला दिला. या धम्मामध्ये आरती नाही, या धम्मामध्ये प्रार्थना नाही, या धम्मामध्ये आराधना नाही, या धम्मामध्ये उपवास नाही, या धम्मामध्ये नवस नाही. कारण आमचा बुद्ध नवसाला पावत नाही, म्हणून तर आमची माणसं बुद्धघरात जात नाही. बुद्ध नवसाला पावला असता तर मोठी मोठी बुद्धघरं तयार करायला लागली असतील. पण या जगातला कोणता देव नवसाला पावत नाही. पावल कसा? देवाला आम्ही निर्माण केले, त्याचं नाव आहे देव. काय देव? कपडा देव, अन्न देव, नारळ देव, लिंबू देव, सब देव. त्याचं नाव लेव तरी पाहिजे होतं, त्याचं नाव घेऊ तरी पाहिजे होतं. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात तुमचं सुख तुमच्या हातात आहे. तुमचं सुख तुमच्या हातात आहे, तुमच्या कर्तव्यात आहे, तुमच्या कार्यात आहे. म्हणून आमच्या धम्मात आरती नाही, प्रार्थना नाही, नवस नाही, उपवास नाही. भगवान बुद्धाचा धम्म आचारो परमो धर्म आहे. आचारो परमो धर्म म्हणजे आचरणावर आधारलेला आहे. तुम्ही काय खाता, काय लेता, त्यापेक्षा तुमचं आचरण कसं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे आचारो परमो धम्म. भगवान बुद्ध म्हणतात मी देव नाही, मी देवाचा दूत नाही, मी देवाचा पूत नाही, मी तुमच्यासारखा मानवाचा मानव पुत्र आहे. मला मिळालेला जो मार्ग आहे तो मार्ग दाखवणारा मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म घेतला. इतर धर्मामध्ये पाहिलं तर एक धर्मगुरू म्हणतो तुम्हाला जन्नत हवे असेल तर मला देवाचा पुत्र माना. जन्नत म्हणजे स्वर्ग. आमची सुनीता विल्यम आज 8 महिने चंद्रावरती फिरते. तिचं विमानच खाली येत नाही. ते आता फेब्रुवारी महिन्यामध्ये येणार आहे. तेव्हा चंद्रावरती चालले तर तिला स्वर्गाचा दरवाजा कुठे दिसला नाही, स्वर्गाची खिडकी कुठे दिसली नाही. कुठे आहे स्वर्ग? आम्ही तर म्हटलं एक हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येथेच कर आणि येथेच मर. स्वर्ग नाही आकाशात वर. तुमच्या जीवनाचा स्वर्ग करायचा की नरक करायचं तुमच्या हातात आहे. म्हणून भगवान बुद्धाने स्वर्ग नाकारला. करोडो मैल ही पोकळी आहे, वरती स्वर्ग नावाचं गाव नाही, तळ आहे. तुमच्यापैकी कोणी स्वर्ग पाहिला का? तुमच्यापैकी कोणी स्वर्ग पाहिला का? अरे सगळ्यांनी पाहिला, मग तुमच्या लक्षात नाही. त्या सावळ्या कुंभार गाढवाचं पिक्चर पाहिलं नाही का?
सावळे कुमार नाही का स्वर्गात जातो? मग सगळ्यांनी पाहिलं तरी म्हणतो पाहिला नाही. मग ते स्वर्गात इंद्राचा दरबार आहे ना. ही सगळी काल्पनिक भरारी आहे. ही सगळी काल्पनिक भरारी आहे. भगवान बुद्धाने आपला धर्म 2 वेळी सांगितला, मानवतावादी. भगवान बुद्धाने नेहमी माणसाचा विचार केला. असेवनाच बाला न पंडितानाच सेवना पूजाच पूजिनी अनंत मंगल मुतमन. भगवान बुद्ध म्हणतात नेहमी सज्जनाची संगत करा, सज्जनाची सेवा करा, पूजनीय व्यक्तीची पूजा करा, वाईटाच्या संगतीत जाऊ नका. तुम्ही आता भारतीय बौद्ध महासभेच्या संगतीत आलेला तर ही संगत सोडू नका. भारतीय बौद्ध महासभा म्हणजे शीलवान मनुष्य बनवण्याचा कारखाना आहे. भारतीय बौद्ध महासभा म्हणजे सदाचारी मनुष्य बनवण्याचा कारखाना आहे. आणि ही भारतीय बौद्ध महासभा आंबेडकर परिवार चालवत आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या देशात अनेक संघटना, अनेक गट तट आले. एका संत कबीराने म्हटले, हम भी नकटे तुम भी नकटे भरा नकटो का मेला. काय? हम भी नकटे तुम भी नकटे भरा नकटो का मेला, उसमें तो एक नाक वाला वो भी नकटो का चेला. अशा बाकीच्या सगळ्या संघटना आहेत. आणि म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या या संस्थे बरोबर राहावं. कारण आम्हाला बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला आहे. आम्हाला माणूस पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. म्हणून बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेबरोबरच राहिलं पाहिजे, तरच आम्हाला जय भीम म्हणण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्म दिला की तू मानवतावादी होता. आईने कसं राहावं, वडिलांनी कसं राहावं, मुलाने कसं राहावं, नोकराबरोबर कसं राहावं, गुरु बरोबर कसं राहावं, हे शिगाल सुत्तामध्ये सगळं भगवान बुद्धाने मानवतावाद सांगितलाय. महामंगल गाथेमध्ये पूर्ण मानवतावाद सांगितलाय. महामंगल गाथेमध्ये एक गाथा आहे, माता पिता उपदानं पुत्र दाराच संग हो अनाकुलाच कमंतम एकं मंगल मुतमन. भगवान बुद्ध म्हणतात आई वडिलांची सेवा करा. आई वडील आमची पूर्व दिशा आहे. दिवस होतो तर आमची पूर्व दिशा नाही. इतर लोकांनी म्हटलं देवाची पूजा करा म्हणून सांगितलं. भगवान बुद्ध म्हणतात आई वडिलांची सेवा करा. 5 प्रकारे आई वडिलांची पूजा केली तर आई वडील तुमच्यावर 5 प्रकारे अनुकंपा करतात. तुम्हाला चांगलं शिकवतात. कला कौशल्य, नीतीचा मार्ग, धन दौलत, घरदार हे सगळं तुम्हाला देऊन जातात. आई वडिलांना आपण काय देतो? मला रोज हे सांगावं लागतं. कारण आजही आई वडिलांना सासू सासऱ्याला घरातून हाकलून देणारे सुना आणि मुलं आहेत. सुनाला सासू चालत नाही, आपली आई चालते. पण सासू चालत नाही. सासरा चालत नाही, आपला बाप चालतो. पण सासरा चालत नाही. पण सुनेनी लक्षात ठेवा, आपलं लग्न झालं की आपली सासू आपली आई असते आणि आपला सासरा आपला वडील असतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाने मानवत्वाद सांगितला, असे बना माता पितो पदानं पुत्र दाराचा संग हो. आई वडील नसते तर आमचा जन्म झाला नसता. आई वडील नसते तर आमचं जगाचं दर्शन झालं नसतं. वडील आमचं दैवत आहे. या जगामध्ये आमच्या जीवनाचा शिल्पकार वडील आहे. बालवाडीपासून डॉक्टर, वकील, इंजिनियर होईपर्यंत वडील शिकवतो. गाडी पाहिजे, माडी पाहिजे, बंगला पाहिजे, चांगल्या मुलीबरोबर लग्न लावून देतो. मग वडील आमचं दैवत नाही का? शेवटी वडील जाताना काय नेतो? बड्या बंगल्यामध्ये राहणारा बाप. आंघोळ मात्र बिल्डिंगच्या खालीच असते बरं का. 25 माळ्यावर माणूस मेला तर आंघोळ कुठे असते? खालीच असते. एसीच्या घरात राहणारा बाप, सूट बूट कोट घालणारा बाप,
त्याला 5.5 मीटर मांजर पाठच कापड असतं का सुटफूट घालतो कापड नाही घालत. गडगंज बँकेमध्ये पैसे असतात, सोनं असतं, घरात धान्य असतं, बायकोच्या अंगावर 25 तोळे सोनं असतं. आमच्याकडे मेलेल्या माणसाचा तोंडात सोन्याचा मणी घालायचा असतो. बायका धावत जातात त्याचं मंगळसूत्र तोडायला. ही बाई म्हणते एकच मणी घाला, बाकी तर खाली पडतील, सांभाळून ठेवा. नवरा मेलेलं दुःख आहे पण मणी खाली पडतील हे बी दुःख आहे बाईला. अरे घालणं बाई तिच्या नवऱ्याच आहे ना. आणि ते 98% लोकांना माहित नाही की मेलेल्या माणसाच्या तोंडात सोन्याचा मणी का घालतात. तुमच्यापैकी कोणाला माहित आहे? कोणालाच माहित आहे. पीछे से आया तुम करता है वैसा हम करता है, लेकिन तो फरक पड़ता है. एसीच्या गाडीत फिरणारा बाप शेवटी जाताना 4 बॉम्बवरती जातो. 3 ग्रामच्या अंगठी ते मुलं होतं ते काढून घ्या जळल. अरे जळू दे ना बाबा, त्याचीच आहे ना, देतो का आपण काय. मग जर आम्ही संगती काय घेऊन जात नाही तर जिवंतपणे तरी दान करा. सुनाने मुलं तुमच्या ते काय देणार नाही, पण जिवंतपणे तुम्ही दान केलं तर ते नाव तरी राहील. अरे संघ जेवायला आला होता, त्या माणसाने 1000 रुपये दान दिलं संघाला. मेल्यानंतर 1 रुपया कपाळाला येतो तुमच्या, पण दान केलं तर 1000 रुपयाचं नाव होईल. आई आमचं दैवत आहे. आई सारखं दैवत ह्या जगात नाही. आई आम्हाला 9 महिने वागवते, जन्म देते. आता फॅशन निघाली सिझरिंगची. 60,000 रुपये काढायचा असले की डॉक्टर म्हणतो सिझरिंग करावं लागेल. आतडीचा तिडा पडलाय, मुलांनी शी केली. प्रायव्हेट हॉस्पिटलला सगळे सिझरिंग होतं, सरकारी हॉस्पिटलला नाही होत. प्रायव्हेटला मात्र पैसे काढायचे असतात. ती माणसं कुठूनतरी 60,000 रुपये आणतात, डॉक्टरकडे देतात. डॉक्टर म्हणतो पण आई तरी जगेल किंवा बाळ तरी जगेल. तेव्हा नवरा म्हणतो नाही माझी बायको जगली पाहिजे, तिला मुलं नंतर होतील. सासू सासरे म्हणतात आमची सून जगली पाहिजे, तिला मुलं होतील. त्या बाईला विचारत होती, बाई म्हणते मी जगली, मी मेलं तरी चालेल पण माझं बाळ जगलं पाहिजे. कारण त्या आईचं मन असतं, त्या आईचं मन असतं. म्हणून आम्ही म्हटले आई म्हणून कोणी आई सहा कुमारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एका कवीत म्हटले आई म्हणजे आई असते, दुधावरची साई असते. आई म्हणजे आई असते, दुधावरची साई असते. हमरणारी गाय असते, दरवळणारी गाय असते आणि लंगड्यासाठी पाय असते. अरे आई ती आईच असते. बायको घरी आल्यावर म्हणले किती पैसे कमवून आणले. आई मात्र म्हणले बाबा तू जेवण होता कर दुपारी, तो थकला नाही ना. बायको नाही म्हणा, बायको म्हणे किती पैसे आणले. पण आई मात्र त्या बाळाची काळजी करेल. आई नेहमी बाळाचं सुख इच्छिते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आई वडिलांची जिवंतपणे सेवा करा, मेल्यानंतर लाडू पेढ्याचं 10-13 घालू नका. बाप मेल्यानंतर 13व्याला खायला येत नाही. तुम्ही नैवेद्य ठेवलेला असतो आणि बापाची वाट बघता नैवेद्य खायला. कोण येतो नैवेद्य खायला? नैवेद्य खायला कोण येतं? कावळा आमचा बाप असतो का? इतर दिवशी कावळा खिडकीत आला तर हाकलून देतात. आज 10व्याला मात्र तुमचा बाप. पण जिवंत असे पण महाराचा बाप मार, मानाचा बाप मान, चांबाराचा बाप चांबार, कुंभाराचा बाप कुंभार. मेल्यानंतर सगळ्याचा बाप कावळाच का बरं? एखाद्याचा कोंबडा असावा, एखाद्याचा पोपट असावा, एखाद्याचा गिरड असावा.
सगळ्याचा बाप कावळा, बर कावळा तर कावळा, तिकडे नैवेद्य ठेवले जातो, कावळा म्हणतो जिवंत मी खिडकी बसला हाकलून देतात, आज मात्र बाप म्हणून विनंती करतात. कावळा नैवेद्य शिवत नाही, मग म्हणतात त्याचा आत्मा कुठेतरी तळमळत असेल. कोण म्हणतो विडी ओढतो तर विडी तरी ठेवा, कोण म्हणतो तो पान खातात पान तरी ठेवा, कोण म्हणतो नाही नाही ते रविवारी हे घ्यायचे ना. मग दारूची बाटली आणली जाते तरी कावळा का शिवत नाही. मग त्या आई मुलगा पाया पडतो, शेवटी बोलत चालत माणसं दूर जातात, 10-15 कावळे येतात, एक एक नैवेद्य खातात, आमचा जीव भांड्यात पडतो. पण इथं भानगड आली ना आमचा बाप मेला तर एक, मग 15 कावळ्याचं काय काम आहे, कायला म्हणायचं काय भानगड आहे. जर आमचा बाप एक असेल तर एक कावळ्याने यावं, ही अंधश्रद्धा आमच्यातून गेली पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्मदीक्षाना 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञेमध्ये एक प्रतिज्ञा दिली की मी पिंडदान करणार. आणि मग आमचे बौद्ध झालेली माणसं अजून नैवेद्य दाखवायला जातात. कोणाला? कावळ्याला. माणसं वाघ पाळतात, नाग पाळतात, हासवल पाळतात, कुत्री पाळतात, मांजर पाळतात. कावळा कोणी पाळलाय का? एक घरात बाप म्हणून कावळा पाळा. इथं आत्म्याची कल्पना असते. आत्मा आला की पुनर्जन्म आला, पुनर्जन्म आला की स्वर्ग आला. आणि ह्या कल्पनेतून माणसाला मुक्त करायचं होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म घेतला. कारण भगवान बुद्धाने आत्मा नाकारला. भगवान बुद्ध म्हणतात आपल्या शरीरात आत्मा नावाचं कुठलेही इंद्रिय नाही. आपण आत्मामुळे जगत नाही आणि आपण आत्मामुळे मरत नाही. आपण जे अन्न पाणी खातो त्या अन्न पाण्याची एनर्जी आपल्या शरीरात होते आणि आपण जगतो. आपलं शरीर 4 भौतिक घटकाने भरलंय. आप, तेज, वायू आणि पृथ्वी. या शरीरात आत्मा नावाचं इंद्रिय नाही. आणि म्हणून ही काल्पनिक भरारी आपल्याला नाकारायची. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी भगवान बुद्धाचा धम्म दिला. आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या. बंधूंनो भगिनींनो, त्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्वरूपी रोगाचं ऑपरेशन केलं. त्यांच्या पोटावर काढला, त्यांच्या पोटाचा गोळा काढला. नंतर ऑपरेशन करून हे शिवून टाकलं. बरं, संगतीचे डॉक्टर होते, त्या डॉक्टरला सांगितलं की मी या समाजरूपी रोगाचं ऑपरेशन केलेलं आहे, यांना आता पंचशीलेच्या गोळ्या देत चला, आर्य अष्टांगिक मार्गाच्या कॅप्सूल देत चला आणि संस्काराच्या मलमपट्ट्या करा, म्हणजे हा रोगी कायमचा बरा होईल. पण बाबासाहेबांच्या संगती असणारे 3 डॉक्टर, कारण बाबासाहेब अवघ्या 53 दिवसात मरण पावले. त्यामुळे या पेशंटकडे या 3 डॉक्टरांनी पाहिलंच नाही. त्यांनी पंचशीलीच्या गोळ्या दिल्या नाही, आर्य अष्टांगिक मार्गाचे कॅप्सूल दिल्या नाही, संस्काराची मलमपट्टी केली नाही. आज 68 वर्ष झालेली माणसं, हा पेशंट अजून तसाच आहे. कोण होते त्यांचा नक्की डॉक्टर? क ख ग. क म्हणजे कांबळे, ग म्हणजे गवई, ख म्हणजे खोबरागडे. यांनी आम्हाला क ख ग शिकवलं. म्हणजे कांबळेगड शिकवला, गवईगड शिकवला, खोबरागडेगड शिकवला. पण बौद्ध धम्म आम्हाला कुणी शिकवला नाही. तो बौद्ध धम्म शिकवला तो आंबेडकर घराण्याने शिकवला. बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर भैया आंबेडकर असंस्थेचे अध्यक्ष झाले आणि 21 वर्ष त्यांनी हे धम्माची चळवळ चालवली. आपल्या पुढाऱ्याने मात्र आपलं राजकारण चालवलं. गाडी, माडी, पैसा. आंबेडकर घराणा आज सुद्धा त्याच बाबासाहेबांच्या घरात राहतोय. बाकीच्या पुढाऱ्यांच्या बघा 3-3, 4-4 बंगले, गाड्या. भैया आंबेडकरांनी 21 वर्ष ही संस्था चालवली, तर मीराबाई आंबेडकरांनी 45 वर्ष ही संस्था चालवली. म्हणून ही धम्म चळवळ आज जिवंत आहे. म्हणून सामने बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका होता ते केवळ आंबेडकर घराण्यामुळे. म्हणून आपण सर्वांनी आंबेडकर घराण्याबरोबर राहिले पाहिजे. तो आंबेडकर घराणा आम्हाला धम्म शिकवतो, आम्हाला नीती शिकवतो,
की ज्या धम्मामध्ये मानवतावाद आहे, भगवान बुद्धाने आम्हाला नेहमी चांगलं कर्म करायला सांगितलं. भगवान बुद्ध म्हणतात, ज्वारी पेरली तर ज्वारी उगवेल, मका पेरली तर मका उगवेल, बाजरी पेरली तर बाजरी उगवेल. जे पेरेल ते उगवणार आहे का? आनंद शिंदेच्या गाण्यासारखं लावले रताळाने आली असं होईल का? नाही होणार. जे पेरेल ते उगवणार आहे. तर संत कबीर म्हणतात ना, बीज बोया बबुल का काम काश आहे. कायेनं वाचन नेहमी चांगलं कर्म करा, बौद्ध धर्म सांगतो. भगवान बुद्ध म्हणतात, मी तुम्हाला पावणार नाही, मी तुम्हाला दाखवलेला मार्ग आहे, त्या मार्गावर आरूढ चाला. कर्म तुमच्या पाठीमागे चालत असतात. जसे बैलगाडीच्या मागे चाकं फिरतात, तसे आपल्या कर्माचे फळ आपल्या पाठीमागे येत असतात. तुमचं कर्म कोणी सटवीने लिहिलं नाही आणि कोणी ब्रह्माने लिहिलं नाही. तुमचं कर्म तुमच्या हातात आहे, तुमच्या कर्तव्यात आहे, तुमच्या मेहनतीत आहे. हे भगवान बुद्धाने सांगितलं आम्हाला आणि आम्हाला अंधश्रद्धेतून मुक्त केलं. कायेनं वाचन पाप करू नका. पण हिंदू धर्मामध्ये तरतूद आहे बाबा. हजारो पाप कराने पडेल, गंगे डुबकी मारा की तुमचं पाप साफ. गंगेत आंघोळ केल्यामुळे पाप साफ होतं, म्हणून माणसं पुन्हा पुन्हा पाप करतात आणि पुन्हा पुन्हा साफ करतात. दिवसभर पाप, संध्याकाळी साफ, की दुसऱ्या दिवशी पाप. अरे गंगा काही तुमचं पाप धुवायला आहे का? केंद्र सरकार दरवर्षी 15 कोटी रुपये गंगा शुद्धीकरणाला देतं, पण गंगा काही शुद्ध होत नाही का? तर त्या गंगेत रोज हजारो माणसं आपलं पाप धुवायला जातात. कसे काय गंगा शुद्ध होणार? म्हणून तर राज कपूरला पिक्चर काढावा लागला. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. अरे आम्ही पाप करायचं तर गंगेने धुवायचं. पाप करू नका म्हणजे साफ करायची गरज नाही. म्हणून भगवान बुद्धाने म्हटलंय, सचित पर्यवदपन येतम बुद्धानुशासन. भगवान बुद्ध म्हणतात, आपल्या मनाला नेहमी शुद्ध ठेवा. या मनामध्ये पापाचा अंकुर येतो, या मनामध्ये पुण्याचा अंकुर येतो आणि हे मन आमच्याकडून वाईट कर्म करून घेत. म्हणून भगवान बुद्धाचा धर्म हा मनाच्या मांडल्यावर आधारलेला आहे. म्हणून बाबा आंबेडकरांना बौद्ध धर्म दिला. ही बौद्ध धर्माची चळवळ आम्हाला चालवायची असेल, टिकवायची असेल, तर या धर्माच्या चळवळीला आम्हाला दान दिलं पाहिजे. आंबेडकर घराण्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे जाऊ नका. आमच्या वामनदादा कर्डकने एका गाण्यात म्हटलंय, कुणी भाळले गोरीला, कुणी भाळले गोरीला, अरे कुणी भाळले तिजोरीला, कुणी भाळले पोळीला, पुढे आमचं सहज भाळले खुर्ची आणि तिजोरीला. हा आंबेडकर घराणं आधी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवण्यासाठी कार्यरत आहे. आणि म्हणून आपलं सर्वांचं जेवण झालेलं आहे. भिक्खू संघाला सर्वांनी जेवण दिलेलं आहे. पण भिक्खू संघाला फक्त जेवण देऊन चालत नाही, तर भिक्खू संघाला दान सुद्धा द्यावं लागतं. तुम्ही सुद्धा एका एकाने 500-500 रुपयाचं जेवण जेवलंय नाही का? मग प्रत्येकाने 200-200 रुपये तर दान भिक्खूला दिलं पाहिजे. 500 रुपये फुकट काय झालं? दानामुळे धर्म वाढतो, दानामुळे चळवळ वाढते. आमच्या संघाला 4 वाजता अजून अभ्यास आहे, म्हणून आम्हाला जायचं आहे. तेव्हा आपण या संघाला तुमच्या एरियामध्ये 2 बंते आहेत बघा. हे दुसरे बंते कुठे? उभार. हे मोठे बंते तुमच्या गावचे आहेत आणि हे दुसरे बंते तुमच्या गावचे आहेत. हे बघा, या बंतेकडे आपल्याला दान द्यायचं आहे. आपण आतापर्यंत संघ विसरणा कच्चा म्हणत होतो,
आणि उपकृत करायचा आहे. यामध्ये लवकर नंबर लावा. पाठवत पाहिजे. आरोही म्हणे जागते किती फक्त 500. अरे एवढे कुटुंबात आरोही जागते यांच्याकडून 500 रुपये दान आलंय. विविका प्रवीण जाधव 500 रुपये. दमयंती यशवंत गायकवाड यांच्याकडून 500 रुपये दान आलंय. या लवकर पाकिट आणलं नसेल तर घरून घेऊन या 10 मिनिटात. आणि कोणी जाऊ नका. संघ आपल्याला आशीर्वाद देणारे मत जा. या लवकर या लाईन मध्ये या. रत्नाबाई पांडुरंग वाघांबरे. एक वाघांबरे बनते येत आहेत आमच्या इथे बघायला बसलेले आहेत. त्यांच्या आई आहे. आईने आज मुलाचं दर्शन घेतलंय. या लाईन मध्ये या. आजचा दिवस हा चान्स मिळणार. आम्हाला 4 वाजता पोहोचायचं आहे म्हणून आम्ही गडबड करतोय. अशोक संपाळे यांच्याकडून 1000 रुपये दान आलेलं आहे. अनंत गायकवाड उर्वे यांच्याकडून 1000 रुपये दान आलेलं आहे. अनिता मंगुळे यांच्याकडून 500 रुपये. गौतम सोनवणे यांच्याकडून 1000 रुपये दान आलेलं आहे. पूर्वी नाही का फक्त पूर्वी किशोर जाधव किती 200. अरे काय 200 काय दान आहे का? जे आपल्या श्रद्धेने द्यायचं ते द्या. काय हरकत नाही. सुनंदा जगताप 200. रोहिणी जाधव मोहिनी जाधव 200. पूर्वी 200. रेणुका करुकवाड यांच्यातर्फे 300 रुपये आलेला आहे. दरवर्षी याच तारखेला संघ या ठिकाणी येणार आहे. दत्त कांबळे यांच्या परिवारातर्फे संघाला दरवर्षी भोजन दिलं जातं.
या अजून बरेच महिला राहिल्या दान द्यायच्या. एकही महिला पुरुष दान न देता जाणार नाही. विजय नागनाथ गायकवाड आणि सुरेखाताई यांच्यातर्फे 200 रुपये दान आलंय. बाकी चंद्रकांत बहुजन बौद्ध बांधव समाज संस्था पूर्व कमिटी यांच्यातर्फे भिक्षू संघाला फलहार आलेला आहे. या लवकर दुसरं कोण आहे? या 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 ज्या असेल ते द्या. देऊ का नको असं काही द्या. या लवकर अजून बरेच लोक राहिले. संघ आपल्याला आशीर्वाद देणार आहे. आपण बसायचं. साप्ते परिवार, जाधव परिवार, जावाई दानबंधु सत्ताय शीलरत्मन्तु संपदा भावना बिरदा होन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलवन्ता पञ्चैकानान्तयं बलम् अरहन्तनाशते जे नमन नमामि. असं नाही देवाच्या पाय पडल्यावर नाही, असं दोन्ही हाताच्या मध्ये डोकं टेकायचं.
सगळे शाळेत घालायचं आपल्याला सोसायटी ऑफ इंडिया आता भारतीय बोलवण सभा या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीनाताई आंबेडकर यांच्या भारतभर झालेल्या धर्मकार्यात माझा सविनय देव. आज दत्त वात्सल्य अपार्टमेंट कुंभेनोड महाड या ठिकाणी आपण अतिशय सुंदर अशा पद्धतीने सामने संघाचं स्वागत केलेलं आहे. त्यांना भोजनदान केलेलं आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. या संघाला आपण भोजनदान करून त्यांचं स्वागत करून संविधान परिषद स्वमनाने आणि स्वखुशीने त्यांना दान करून त्यांना आपण आनंदित केलेला आहे. त्याबद्दल संपूर्ण गायकवाड परिवार आणि कांबळे परिवार तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्व जणांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. आणि इथे उपस्थित असलेले आदरणीय गुरुजी, सरोदे गुरुजी, आदरणीय गायकवाड गुरुजी तसेच तालुका पदाधिकारी यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते आणि आपल्या या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन शब्द पूर्ण करते. अखंड विश्वाला सत्यचा मध्य मार्ग दाखवणारे तथागत सत्यमुनी भगवान बुद्ध बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पना तसेच उत्कृष्ट संसदीय विद्या तथा भारतरत्न या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीनाताई आंबेडकर यांना त्यांचे जलदगतीने चाललेल्या धर्मकार्याला बळी दिले. संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर, संस्थेचे ज्येष्ठ सभासद बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांना सगळे जोडले. आज उल्लेरोड येथे जो गायकवाड परिवार आहे आणि कांबळे परिवार या परिवाराने जवळजवळ आमच्या दत्तू गायकवाडांचे चिरंजीव दिवंगत संतजी गायकवाड तेव्हा दोन कांबळे तेव्हा 2014 शिबिरात तेव्हा मी अध्यक्ष असताना बसले आणि तेव्हापासून 2014 पासून सतत जवळजवळ 14 ना 24 आज 25 वर्षे जवळजवळ 10 ते 11 वर्ष सतत हा कांबळे परिवार आणि गायकवाड परिवार गायकवाड म्हणजे आपल्या धर्माचे जावई आहेत. तर हे दोन्ही कुटुंब संघ नुसते जन्मदान देऊन काम करत नाही तर ते स्वतः 10 दिवस त्या संघाची सेवा चांगल्या पद्धतीने करतात. जर संघ घरी आणला नाही तर संघाला भोजन तिथे जागेवर घेऊन जातात. जो काही करता असेल तो सालाबादप्रमाणे जवळजवळ 10 ते 11 वर्ष सतत गायकवाड हे दोन्ही कुटुंब करत असतात. आपला संघ किती छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या अशा पद्धतीने संपूर्ण संघाला त्यांच्या घरी आणणार नाही तर आंबेडकर भवनाची सेवा करत असतात. तर आता गुरुजींनी जन्मदत्ता सुद्धा दिलेली आहे. आपण गायकवाड या दोन्ही परिवारांनी संघाला भोजनदान दिलेलं चांगल्या पद्धतीने जिथे ज्या तालुक्याला त्या तालुक्याने शिबिर भरवलं शाबेर भोजन शिबिर आणि त्या शिबिरात जर सरोदे गुरुजी असतील तर तालुका कधीही गाव जात नाही. कारण मला मध्ये मी 6 वर्ष अध्यक्ष होतो. कारण जेव्हा जेव्हा सरोदे गुरुजी ज्या तालुक्यात शिबिराला असतात त्या तालुक्याचा कधी संघ शिबिर वास होत नाही. त्यामुळे आता सुद्धा 2025ला सरोदे गुरुजीला 4-5 ठिकाणी संघ बाहेर जायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संघ जाईल त्या त्या ठिकाणी संघाचा अतिशय चांगल्या पद्धतीने मान सन्मान पाहुणचार केला जातो. परंतु संघाला एकच सूचना आहे की पदाधिकारी म्हणून की जे आपल्या वयस्कर माता पिता असू द्या या संघाला जे काय भेट देण्यासाठी येतात त्याला खरोखर जे 70-80 वर्षाचा त्याला वयस्कर अशा तो सुद्धा आपल्याला नतमस्तक होतो. त्यामुळे आपण ते लक्षात ठेवायला पाहिजे की माझ्या आईच्या समान असेल किंवा माझ्या आजीच्या समान असेल आज
शिक्षक, स्थायिक शिक्षक, गरजेवरची प्रत्येक माणसाच्या लहान थोरापासून संपूर्ण आपल्या रायगडमध्ये जातं, संपूर्ण महाराष्ट्रभर सरस्वतीचं नाव आहे. आणि जिथे जिथे जातील सरस्वती ज्या संघाला असतील त्या संघ घडल्याशिवाय राहत नाही. तर मी संघाला विनंती करतो की जे तुम्हाला 40 वर्ष शिकवलेले आहेत, सरस्वती तुम्हाला रात्रंदिवस आमचे पदाधिकारी आहेत, तालुक्याचे अध्यक्ष असल्या किंवा त्यांची संपूर्ण कमिटी तुमच्यासाठी 10 दिवस अतिशय मेहनत घेत आहे. तर त्याचा आपण नक्कीच फोन घ्यायचा आहे. काहीतरी इथून संघ सोडल्यातून 10 दिवस पूर्ण होत आहेत. तुम्ही तुमच्या परिवारात जात आहात, भगवान जीवन आहे तुमच्या अंगावर, तो तुम्ही उद्या काढणार आहे संधीची. आणि आपण जे आपल्या वस्त्रात आलो, परंतु आपण 10 दिवस काय घेतला त्याचा परिपूर्ण आपल्या डोक्यात ठेवायचा आहे. नुसतं श्रावणात झालं, 10 दिवस झालं म्हणून श्रावण आहे की आपल्या समाजाचं काम करायचं आहे, की संस्थेचं सुद्धा काम करायचं आहे. की मी श्रावणात झालं, त्यानंतर एक बौद्धाचार्य परीक्षा आहे, आज अभ्यास करा, बौद्धाचार्याची परीक्षा द्या. की बौद्धाचार्य परीक्षेला पास झालं की तेवढा उत्तर आहे की आपण धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे. तिथं काय आपल्याला जायचं नाही की घरात सामन्यात पाहिजे, गावात बौद्धाचार्य पाहिजे आणि तालुक्यात एरियामध्ये केंद्रीय शिक्षक सुद्धा पाहिजे. त्यामुळे आपण जो काही 10 दिवसाचा आता तुम्ही अभ्यास घेतात त्याचं परिपूर्ण पालन करा. तर आपल्याला उशीर झाला, आपल्याला आंबेडकर भवनात मोकळ्याला जायचं आहे. तर तुमच्याकडे 2 ते 3 विषय असतील गुरुजींचे, तर बाहेर येणारे शिक्षक असेल तर तुम्हाला परत तुम्हाला थोडं त्रास झालेलाच आहे. परत तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला विषय घ्यायचे आहेत. त्यामुळे मी इथं थांबतो. तुमच्या संघाला मी इथे अभिवादन करतो. पुढील मार्गदर्शन आपले शुभेच्छा जिल्हाध्यक्ष पनवेल तालुक्याचे अध्यक्ष सुनील कामरा साहेब तुम्हाला शुभेच्छा देणार आहे. जगद्गुरु शाखेमध्ये तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक महामानव ईश्वरत्न परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या त्यागाला, विचारावर, कार्याला माझं निर्वाह. तसेच या संघाचे संघ नायक बनते बी सुभेद मोदी यांना माझा पंचायत प्रणाम. तसेच या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी 10 दिवस ज्यांचं मार्गदर्शन लाभले ते आमचे सर्वांचे गुरुवर्य एम.डी. सरस्वती कोटी यांना सुद्धा माझा सविनय जय भीम. तसेच या ठिकाणी रायगड जिल्हा उत्तरचे अध्यक्ष विजयजी गायकवाड साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलेले त्यांना सुद्धा माझा सविनय जय भीम. या ठिकाणी माझे विचार मांडण्यापूर्वी या धम्मसंस्थेच्या माध्यमातून मी या ठिकाणी घडलो आणि उभा राहून खऱ्या अर्थानं बोलण्याचं मला जे धैर्य, सामर्थ्य आणि जी बोलण्याची जी पद्धत आणि जी भाषा ज्या संस्थेच्या माध्यमातून मिळाली ती म्हणजे तुम्हा सर्वांची मातृत्व संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर या संस्थेचं गेली 21 वर्ष ज्यांनी काम केले ते सूर्यपुत्र भैयासाहेब अर्थात पंडित काश्यप म्हणजे यशवंतराव भीमराव साहेब आंबेडकर यांनी गेली 21 वर्ष या संस्थेचं तलागालापर्यंत ही संस्था पोहोचवण्यासाठी धम्मदीक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन या धम्म चळवळ पुढे नेण्याचं काम केलं. आणि भैयासाहेबांच्या नंतर जवळपास 45 वर्ष ज्यांनी अविरतपणे या धम्म संस्थेचं काम केलं, सेवा केली, त्या अशा ममता सागर, महा उपासिका मीराताई आंबेडकर आणि सध्याच्या त्या संस्थेच्या संरक्षक आहेत यांच्या सुद्धा धम्म मंगल कार्य सविनय जय भीम. यानंतर या संस्थेला वेळोवेळी ज्या काही अडचणी येतात या अडचणीमध्ये मात करून पुढे जाण्यासाठी बळ देणारे, मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा धम्म मंगल कार्य माझं सविनय जय भीम. यानंतर या संस्थेचे ट्रस्टी आणि समता सैनिक दलाचे प्रमुख भीमराव साहेब डॉक्टर भीमराव साहेब यशवंत आंबेडकर यांच्या या धम्मकृती असणाऱ्या चळवळीस माझं सविनय जय भीम. या ठिकाणी उपस्थित असणारे या परिसरातील सर्व मान्यवर, अनेक क्षेत्रातील मान्यवर, तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या कोलखे ग्रामपंचायतीचे सदस्य गणेशजी जाधव साहेब, उपसरपंच गणेशजी जाधव साहेब आणि त्यांचा परिवार, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व महिला, उपासक उपासिका, बालबालिका सर्वांना सविनय जय भीम करतो. आज सालाबाद प्रमाणे गेली 27 वर्ष पनवेल तालुक्याच्या वतीने हा शामखेड संघ आयोजित होत असताना या विभागामध्ये
आमचे दत्तूजी कांबळे यांनी जो संकल्प केला की संघाला माझ्या परिवारातर्फे माझ्या मुलाच्या स्मृती निमित्तानं भोजनदान द्यायचं आहे, त्याला अविरतपणे त्यांनी खंड न पडू देता हा खऱ्या अर्थानं धम्म चळवळीसाठी एक पोषक असं त्यांनी काम केलेलं आहे. परंतु यावर्षी प्रत्येक वर्षी ते आंबेडकर भवनमध्ये जाऊन दान करायचे, भोजनदान करायचे. परंतु यावर्षी त्यांनी असा संकल्प केला की मला माझ्या या वास्तूमध्ये संघाला घेऊन येऊन संघाला या ठिकाणी आणि त्यांच्यासोबत जो काय आपल्यासारख्यांचा परिवार जो येणार आहे या सर्वांना या ठिकाणी भोजनदान करायचं. गुरुजींनी या ठिकाणी सांगितलं की एका भिक्षूला भोजनदान करणं म्हणजे 1000 व्यक्तीला भोजनदान करण्यासारखं. या ठिकाणी या परिवाराने, कांबळे परिवार आणि गायकवाड परिवाराने 18 बंतेजींना भोजनदान केलेलं म्हणजे 18,000 लोकांना आणि तुम्ही स्वरूप मंडळी असा फार मोठा त्यांनी पुण्याचा संचय केलेला आहे. तर त्याचबरोबर ह्या भारतीय बौद्ध महासभेची जी चळवळ चालू झालेली आहे या चळवळीसाठी या ठिकाणी असणारे आमचे बेटी कांबळे गुरुजी असतील, धरा गायकवाड गुरुजी, नारा गायकवाड गुरुजी असतील, सर्व या धरा नारा अशी त्याची नावं आहेत. ही जी जुनी मंडळी आहेत यांनी खऱ्या अर्थाने या पडळ तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं बायासाहेब येऊन गेल्याच्या नंतर त्यांनी धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेतल्यानंतर या पूर्ण परिसरामध्ये म्हणजे पडळ तालुक्यामध्ये जवळपास 100 गावं वाड्या वस्त्या आहेत. या 100 गावं वाड्या वस्त्यांमध्ये दुर्गम भाग आहे काही ठिकाणी, परंतु ही मंडळी प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांनी हा धर्माचा आणि ही भारतीय बौद्ध महासभा जे रोपट आहे हे रुजवण्याचं काम केलेलं आहे, लावण्याचं काम केलेलं आहे, वाढवण्याचं काम केलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं हे जे रोपट आहे फार मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि हे वृक्ष झाल्याच्या नंतर त्याच्या छायाखाली आम्ही वाढलेलो आहोत. आणि या छायाखाली वाढल्याच्या नंतर तिची छाया आम्ही फक्त घेतली नाही तर तिचे उपकार भेटण्यासाठी आम्ही आमच्या परीनं माझ्यासारखे अनेक लोक या ठिकाणी धम्मसंस्थेचे काम करतात. आपल्या या विभागातून 2 बंतेजी या ठिकाणी तुम्ही दिलेले. मी या दोन्ही बंतेजींना विनंती करेन की या ठिकाणी त्यांनी ग्वाही द्यायला पाहिजे की ज्या पद्धतीने या ठिकाणी इतर मंडळी आमची सेवा करण्यासाठी या धम्मच्या लोणीमध्ये उतरलेली आहेत. आता आपण सर्वजण आपण दोघेही निवृत्त झालेले आहात, परिवारातून निवृत्त झालेले आहेत, नोकरीतून निवृत्त झालेले आहेत. आता फक्त आपलं एकच ध्येय असायला पाहिजे की बाबासाहेबांनी चालवलेली जी चळवळ आहे आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेली जी धम्म संस्था आहे म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, या भारतीय बौद्ध महासभेसाठी आम्ही मरेपर्यंत शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही या धम्मसंस्थेचा काम करू. आणि हे करण्यासाठी फार मोठं काही तुम्हाला परिश्रम घ्यायचे नाही. तुम्ही ज्या विभागामध्ये राहतात, तुम्ही ज्या भागामध्ये राहतात त्या भागामध्ये तुम्ही याच्यानंतर बौद्धाचार्याची परीक्षा होणार आहे, त्याच्यानंतर केंद्रीय शिक्षणाची परीक्षा होती. या परीक्षा पास करून तुम्ही खऱ्या अर्थानं या संस्थेसाठी स्वतःला झोकून देऊ शकता. फक्त या ठिकाणी काम करत असताना बाबासाहेबांच्या नावाने इतर संस्था चालतात, परंतु जसं गुरुजींनी सांगितलं की ज्या 3 डॉक्टरांना बाबासाहेबांनी सांगितलं होतं की यांना मलमपट्टी करा, कॅप्सूल द्या, गोळ्या द्या, अजिबात कोणी काही दिलेलं नाही. प्रत्येक जण आपापली घरं सांभाळत राहिला. फक्त एकच आंबेडकर परिवार, मग बाबासाहेबांच्या नंतर त्यांचा एकुलता एक मुलगा, त्यांच्यानंतर 4 मुलं पदरात असताना सुद्धा त्यांच्या पत्नी माँ उपस्थित मीराताई आंबेडकर आणि त्याच्यानंतर त्यांची 3 मुलं या ठिकाणी या धम्म चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं हे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण देशभर आणि जगभर या प्रसारासाठी फिरत असतात. म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे की बाबासाहेबांनी जी चळवळ चालू केलेली आहे त्यांच्या परिवाराने कुठल्याही प्रकारचं लोक आशा न बाळगता, कुठल्याही प्रकारचं प्रलोभनाला न जुमानता आतापर्यंत ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत हा धम्म चळवळ चालवण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिली, आमच्यासाठी आदर्श जेवण जगले, अशा लोकांना या अशा परिवारांसाठी आपण सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रतिबद्ध व्हायला पाहिजे की आम्ही सुद्धा या संस्थेशिवाय दुसऱ्या कुठल्याही संस्थेचं काम करणार नाही. अनेक संस्था आहेत आणि अनेक संस्थेची प्रलोभने असतात, प्रत्येकाचं सेम काम असतं, काम करू द्या. परंतु जी संस्थेमधून आपण घडलेलो आहोत, ज्या संस्थेने आपल्याला घडवलेलं आहे, ज्या संस्थेने आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मान सन्मान मिळवून दिलेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी या संस्थेसाठीच काम करायचं असं मला वाटतं तुम्ही या ठिकाणी निश्चित करायला पाहिजे.
आपण या ठिकाणी गायकवाड परिवार आणि कांबळे परिवारांनी आम्हाला आमंत्रित करू. खऱ्या अर्थानं गुरुजी असतील ती तशी दानाचे काही कमतरताच नसते असं माझे अध्यक्ष सांगून गेलेले आहेत. ती मुलगी असेल परंतु तिला सुद्धा संस्काराअभावी आणि योग्य रीतीने निर्णय न घेता आल्यामुळं तिच्या सुद्धा मनावरती डोक्यावरती परिणाम झाला. आणि म्हणून आपली मुलं आज आपण 15, 20, 30 हजार 40, 50 हजाराची नोकरी करून आपण निवृत्त झालेले. आपल्या मुलांचे मोठे पॅकेज आहेत. मग आपली मुलं ज्यावेळेला या मोठ्या पॅकेजच्या माध्यमातून अनेक हजारो लाखो करोडो रुपये कमवतील, त्याचं नियोजन काढण्यासाठी, त्याचं मन स्थिर राहण्यासाठी कुठं घडवणार त्यांना आपण. आणि म्हणून ही खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभा संस्कार घडवणारी म्हणजे कारखाना आहे असं गुरुवारी आमचे सांगतात. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी पुढच्या वर्षी सुद्धा आज 2 आलेले आहेत, मला वाटतं पुढच्या वर्षी या विभागातून 20 सामने मिळायला पाहिजेत, यायला पाहिजेत अशी आपण तयारी करा. आपल्या मुलांची मनं तयारी करा, आपल्या वडीलधाऱ्यांची मनं तयारी करा, पुरुषांची तयारी करा. शिवाय आपल्या चैत्यभूमीला महिला शामनेर शिबिर होतो, त्या ठिकाणी सुद्धा महिलांनी बसून या ठिकाणी आपण केंद्रीय शिक्षक होऊ शकता, उपासिका होऊ शकता. 24 प्रकारची शिबिर संस्था राबवते. आपल्याला या संस्थेच्यासाठी जे काय पद्धतीने आपल्याला करता येईल, आपल्याला काय आत्मसात करता येईल, संस्थेला काय देता येईल, त्या पद्धतीने आज आपल्याला पाण्याची गरज आहे. कारण आपण सर्वजण आज खऱ्या अर्थानं आर्थिक गुलामगिरीतून मुक्त झालेलो आहोत. आपण चांगल्या पद्धतीने साडी माडी आणि गाडीमध्ये फिरत आहोत. हे सर्व कशामुळे मिळालेलं आहे तर बाबासाहेबांच्या मुलं मिळाले. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं तुझ्या उत्पन्नातला 20वा हिस्सा सामाजिक कार्यासाठी, माझ्या धर्मसंस्थेसाठी वापर करा. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी संकल्प करूया की ज्या ठिकाणी या विभागाच्या वतीने आज हे संतोषी खंडागले साहेब आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी सकाळी ज्या वेळेला शांती संघ उतरला त्यावेळी फार मोजकी लोक होती. मी निराश झालो आणि त्यांच्याकडे पाहिलं तर ते सुद्धा साधारण मला निराश झाल्यासारखं वाटलं होतं. कारण फार कमी लोक होती. आम्हाला बोलवलं की 10:30 पर्यंत 10 वाजेपर्यंत या. आम्ही 10:30 आलो तरी सुद्धा लोक नव्हती. असं होऊन देऊ नका, असं होऊन देऊ नका. कारण तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही कोणाला तरी प्रेरणा देता. आज जे तुम्ही या विभागामध्ये कार्यरत असणारे संतोषी खंडागले आणि त्यांच्या संपूर्ण कमिटीला तुम्ही इथंशी उपस्थित राहून एक प्रेरणा दिलेली की एवढी लोक कार्यक्रमाला येऊ शकतात, ही प्रेरणा आहे. आणि म्हणून ज्या वेळेला तुमची पौर्णिमा असेल, 2 आपले बुद्धविहार या ठिकाणी गव्हाणकोपरला एक आहे, एक वहालला आहे. या ठिकाणी आपला दर पौर्णिमेचा कार्यक्रम होतो, दर रविवारी कार्यक्रम होतो. आणि म्हणून गुरुजींनी सांगितल्यासारखं होऊन देऊ नका. जसं जुम्मा के जुम्मा आणि दर रविवारी जो आपापल्या धर्माचा विचार करून त्या ठिकाणी मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये आणि चर्चमध्ये असतात, त्याच पद्धतीने या विभागातून आपण सुद्धा आपल्या मुलाबालांसह एक रविवार म्हणजे महिन्यातले 4 रविवार, 6 दिवस आपण वापरतो, 7वा दिवस आपल्या धर्मासाठी घेऊया. आणि एक रविवार जर आपण आपल्या मुलाबालांना घेऊन त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना संस्कार आपले मिळतात. आणि संस्कार मिळाल्याच्या नंतर आपली मुलं चांगल्या पद्धतीने घडतील. आणि मला वाटतं आपण सर्वजण या सूचनांचं पालन करावे. आणि आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि जवळपास 16,000च्या पर्यंत धर्मदान सुद्धा एकूण जमा झालेलं आहे. 16,000 रुपये दान मिळालंय. बोला साधू. आणि चळवळ चालवण्यासाठी वेळ जरी कोण देत असेल तरी पण आर्थिक गोष्ट जर मजबूत नसेल तर कुठलीही चळवळ चालवता येत नाही. आपण फार मोठं मोलाचं काम केलेलं आहे आणि या संस्थेला फार मोठा हातभार लावलेला आहे. मी या ठिकाणी आपलं सर्वांचा ऋणी आहे आणि इथे प्रसाद घेतो. धर्तीवर यावर्षी सुद्धा कर्नाटकच्या माध्यमातून या ठिकाणी आज सामने शिबिर भरवला गेला आहे. वैशिष्ट्य असं आहे की सुनील कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वराज्य गुरुजींच्या मार्गदर्शनामध्ये या संघाची 3 ठिकाणी या ठिकाणी संघ भोजनासाठी आमंत्रित केला गेला असता सर्व म्हणजे भिक्षुंबे असेल, तुमचा नेरा असेल किंवा या ठिकाणचा ओलांडोड असेल, या लोकांनी भरभरून या बंधनांना भरभरून प्रेम आणि आर्थिक दान या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की सर्वजी गुरुजी असले की त्या ठिकाणी त्यांचा जो आर्थिक विषय असतो तो आर्थिक विषय ते अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि यामुळेच या ठिकाणी आज 16,000 म्हणजे आर्थिक दान या ठिकाणी आपल्याला या संघाला लाभलेला आहे.
ज्या पद्धतीने भारतीय वर्षाच्या माध्यमातून 24 प्रकारची शिबिरं राबवली जातात त्यातीलच हा एक श्रामणेर शिबिर आहे. आपली मुलं, आपली भाऊ असेल, आपले वडील असतील, आपले नातेवाईक असतील, या अंधश्रद्धेच्या माध्यमातून भरकटलेले असतात आणि हे भरकटले असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी हे श्रामणेर शिबिर आपल्याला या ठिकाणी घेतली पाहिजे. अशा उद्देशाने आपण हे श्रामणेर शिबिर या ठिकाणी पण भरत असतो. ज्या पद्धतीने आता बघा, एखादा थंडीचा महिना चालू झाला की एखाद्या राजकारणाच्या माध्यमातून 100-200 लोकांच्या जवानांना आपल्या कुठल्या तरी देवाधर्माच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी पाठवले जातात. मग त्या ठिकाणी टी-शर्ट देतील, आर्थिक दान देतील, त्यांची भोजनाची व्यवस्था करतील आणि त्या मुलांना एखाद्या देवाच्या दर्शनासाठी पाठवले जातात. आणि आपली जी मुलं असतात, त्या राजकारणाची जी मुलं असतात, ती परदेशामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत असतात, पण आपल्या दुसऱ्या मुलांना, इतर लोकांना अशा वेगवेगळ्या मार्गाने लावून या ठिकाणी भरकटलेली जातात आणि म्हणून आपली मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच आपण शिक्षणापासून वंचित राहू नये आणि या बौद्ध धर्माच्या अभ्यासातून सुद्धा वंचित राहू नये म्हणून आपल्या सर्व नातेवाईकांना या बौद्ध धर्माच्या शिबिरामध्ये समाविष्ट करून बौद्ध धर्म काय आहे तो आत्मसात करावा, अशा पद्धतीने या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शिबिरं राबवली जातात. ज्या पद्धतीने पनवेल तालुक्यामध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी धम्मचक्र दिन साजरा करण्यात आला, तो सुद्धा अतिशय उत्साहामध्ये या कमिटीने या ठिकाणी, म्हणजे महिला कमिटी असो अगर पुरुष कमिटी असो, त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने तो या ठिकाणी हाताळला गेला. अशा पद्धतीचे चांगले चांगले शिबिर या पनवेल तालुक्याच्या माध्यमातून घडत राहत अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त होतो. त्याचप्रमाणे दत्तूजी कांबळे परिवार, त्याचप्रमाणे संजयजी गायकवाड परिवार, या परिवाराने या ठिकाणी आपल्याला भोजनासाठी आमंत्रित केलं आणि आपल्याला भोजन देऊन तृप्त केलं. आणि म्हणून या ठिकाणी भारतीय बंधू समाज जिल्हा शाखा रायगडच्या वतीने या दोन्ही परिवारांचं या ठिकाणी शुभेच्छा देऊन मनोकामना करतो. नमो बुद्धाय, जय भीम. विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना विचारांना त्रिवारवंदना करून आज आपण या गुलवे वहाल विभागामध्ये सालावासप्रमाणे या आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पनवेल तालुक्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रासायनिक या ठिकाणी जो श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर भरवला जातो, या शिबिराच्या पूर्वसंध्येला आपण या विभाग क्रमांक 4 गुलवे वहाल नोट या ठिकाणी या दत्तवात्सल्य अपार्टमेंट मध्ये श्रामणेर शिबिरार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक पूजनीय भंतेजी आणि या शिबिराला उत्तम असे मार्गदर्शन करणारे लाभलेले यमदे सरोदे गुरुजी यांच्या उत्तम अशा मार्गदर्शनातून आपण हा प्रशिक्षण उत्तमरित्या पार पाडत आहे. आणि या संघाला भोजन देण्याची संधी या विभागात तालुक्याच्या माध्यमातून या आमच्या कांबळे परिवार, गायकवाड परिवार आणि विभाग क्रमांक 4 यांना संधी मिळाली आणि ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी तालुक्याचे कार्यकारिणीचे आभार मानतो आणि ह्या संघाची यापुढेही सेवा करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा हा आपला भोजनदानाचा कार्यक्रम भोजनदानाचा आणि कार्यक्रम आभार मानतो.
संघ आशीर्वाद देईल. शरणत येऊन हा कार्यक्रम या भोजनाच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विजयजी गायकवाड, कोलके ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश जाधव, नैरे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शैलेशजी जाधव, पनवेल तालुक्याचे माजी अध्यक्ष प्रकाशजी सोनवले आणि पनवेल कार्यकारिणी महिला विभागच्या अध्यक्षा सन्माननीय बाबरेताई आणि आमचे सरचिटणीस गरटताई, विभाग क्रमांक 6 चे सन्माननीय अध्यक्ष हरचंद्र सोनवणे साहेब यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली, त्याबद्दल मी या विभागाच्या वतीनं आणि कांबळे गायकवाड परिवाराच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि शेवटच्या पंथीचे आशीर्वाद देतील आणि त्यानंतर ग्रामपंचायत कार्यक्रम होईल अशी मी विनंती करतो. आणि कांबळे परिवार त्यांच्या मुलाच्या सुट्टीच्या निमित्ताने या संघास अतिशय सुंदर सुवासिक भोजनदान देऊन त्याचबरोबर आर्थिक दानधन सुद्धा त्यांनी कुशल कर्म प्राप्त करून घेतलेले आहेत. म्हणून गायकवाड परिवार आणि त्यांचे कांबळे परिवार दोन्ही परिवाराचे नातेवाईक गणगोत्र सख्खे सुरू मित्रमंडळी गावकरी सहकारी सर्व आशीर्वादात नायक आहेत, पात्र आहेत. म्हणून या सर्वांचं भावी जीवन, त्याचे रोजचं जीवन, आजचं जीवन, येणारं जीवन पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सुखाचा सुख जाण्याकरता भगवंताच्या मुखातून निघाल्याच्या वचनातून संघाने मंगल मैत्रीने आपण दानानं बदल करून आपण यांना आशीर्वाद द्यायचा आहे. उपासकाने दोन्ही हात जोडून त्या आशीर्वादाचा आपण मनपूर्वक श्रद्धापूर्वक त्याचा लाभ घ्यायचा आहे. दानंददान्तु सदाय शीलरक्षन्तु सर्वदा भावना वीरदावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवन्ता वज्रकानाश्रयफल अरहन्तराजतेजेन रक्षबन्धामि सव्यसो आकाशट्टा समुन्मता देवानागामैत्रिका पुय्यन्तमनुमोदित्वा चिररक्षन्तु शासनम् आकाशट्टा समुन्मता देवानागामैत्रिका पुय्यन्तमनुमोदित्वा चिररक्षन्तु धम्मदेशितम् आकाशट्टा समुन्मता देवानागामैत्रिका पुय्यन्तमनुमोदित्वा चिररक्षन्तु तव संघं परन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वदुःखानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते इजितं पठितं क्रियं केवमेव समेततु सर्वे पुरेतु चित्तसङ्कल्पा चन्द्रोपमानसोयता आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च तत्त्वनिर्वाण सम्पत्ति विनाते समेततु. साधु साधु साधु. शरणत